नमस्कार. मी भास्कर सानप, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय बीड. आपल्या बीड जिल्ह्यात एकूण 173 प्रकल्प आहेत आणि 173 प्रकल्पामध्ये एक साधारण 8.5 हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादनाची क्षमता आहे. त्यामध्ये आपण आज जो आलेला आहोत डोंबरी प्रकल्प येथे, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. या प्रकल्पात साधारण आपण 3 लाख बोटुकली सोडलेली असून त्यामध्ये त्याची मत्स्य उत्पादन ते एकूण 81 मेट्रिक टन होणं अपेक्षित आहे. त्यापैकी जानेवारी अखेर आपल्याला साधारण 40 ते 50 मेट्रिक टन उत्पादन झालेलं असून त्या इथून आपण वेगवेगळ्या शहरामध्ये, उदाहरणार्थ बीड, पुणे, मुंबई आणि संभाजीनगर या ठिकाणी आपण माल पाठवत असतो संस्थेच्या माध्यमातून. तसेच या ठिकाणी आपण ज्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतून ज्या गाड्या इन्सुलेटेड व्हेकल दिलेल्या आहेत त्याचा वापर संस्था करत असते आणि त्या गाडीच्या माध्यमातून हा माल आपण इतर ठिकाणी पाठवत असतो. इथं आपल्याकडं प्रामुख्याने कटला, रोहू, मृगळ, सायप्रनीस, मरळ, वाम, चिलापी या प्रकारचे मासे आपल्याला मिळत आहेत. आज आपण पाहिलं असेल की ह्या सर्व जातीचे स्थानिक लोकल जातीचे काही मासे आणि आपण प्रमुख कार्प हे सोडलेले जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तर यापासून मी सर्व जिल्ह्यातील मच्छीमारांना आणि संस्थांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त ठरल्याप्रमाणे आपल्याला ज्या मानकाप्रमाणे जी काही मच्छी सोडायची असते ते सोडणं एकदम गरजेचं आहे. तो पेरलं तरच उगेल असे या म्हणीप्रमाणे. तर आपण जर मच्छीबीज दरवर्षी वेळेला जून, जुलै, ऑगस्ट या वेळेत मच्छीबीज वेळेत सोडलं तर आपल्याला मत्स्योत्पादन वेळेत मिळेल. तरी आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी मत्स्य उत्पादन केंद्र आहेत. हे उदाहरण आपलं मांजरा मत्स्यबीज धनेगाव केंद्र आहे. त्यानंतर इकडं आपल्या माजलगावला आपण पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतून मत्स्यबीज उत्पादन केंद्र दिलेलं आहे. तिथं पण मत्स्यबीज उपलब्ध असते. तसेच एक खाजगी महाराष्ट्र मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे, ते माजलगावमध्येच आहे. हे सर्व मत्स्यबीज इथं आपल्याला मिळेल आणि याचा फायदा घेऊन आपण पुन्हा आधुनिक म्हणून कोळंबी या जातीसुद्धा याच्यात झिंगा हा सोडला पाहिजे. यापुढेही आपण जर चांगल्या व्यवस्थित जर मत्स्य व्यवसाय केला तर आपल्यामध्ये आपण 8.5 हजार मेट्रिक टनाचं उद्दिष्ट गाठायला आपल्याला वेळ लागणार नाही. आणि मी सर्वांना मच्छीमारांना हीच विनंती करतो की दरवर्षी आपण विहित वेळेत ठरल्याप्रमाणे जे आपल्याला मत्स्यबीज संचयनाचं उद्दिष्ट दिलेलं आहे ते आपण पूर्ण करत जावं, ही सर्वांना विनंती करतो.